माझं त्याला ओपन चॅलेंज आहे. इस्लामला मानतोस, कुराण शरीफला मानतोस, ठेव त्याच्यावर हात आणि सांग त्या फिदा खानला मी आणलं नव्हतं म्हणून. तिला लपवण्यामध्ये ह्या इम्तियाज जलीलचा हात आहे. मला खऱ्या अर्थानं सांगायचं, स्पष्टपणे मी बोलतो, मतीन एवढा आरोपी नाहीये, हा इम्तियाज आरोपी आहे. त्याची हिंमत नाहीये. त्या मतीन कोण आहे तो बिचारा छोटा नगरसेवक, कुणाच्या सांगून केलं होतं? यांनी कुराण शरीफवर हात ठेवावं आणि सांगावं माझा त्याच्याशी काही संबंध नाही, मी त्या फिदा खानला का इदा खानला मी ओळखत नाही आणि मी तिला त्या घरात लपवलं नाही. मांडणं भूमिका हिंमत असेल. इस्लामचं नाव घेतोस, लोकांना भडकवतोस. पहलगाम मध्ये जाऊन ज्यांनी हिंदू बांधवाला भगिनींना वाचवण्यासाठी ज्यांनी स्वतः जीवाची आहुती दिली, त्या शहीदला एकनाथ शिंदे साहेबांनी घर बांधून दिलं. त्याची चावी संजय शिरसाटने पहलगाम मध्ये जाऊन दिलेली. आम्हाला शिकवतो तो जातीवाद. हा इम्तियाज जलील, हा राक्षस, ही हैदराबादची अवलाद, तिकडची जी आलेली अवलाद, ही निजामाची अवलाद, या ठिकाणी येऊन हे विष पेरायचं काम करते. त्याला सोडणार नाही मी. उद्या मुख्यमंत्र्यांची भेट आहे. पोलिसांमध्ये मतीनने काय स्टेटमेंट दिलेलं आहे, एकदा या त्या स्टेटमेंटच्या आधारावर याला जेलमध्ये गेला पाहिजे. आणि बिद्दलच्या पोलीस कमिशनरला सुद्धा सांगतो, असे रात्रीचे 12 वाजता जाऊन भडकाऊ भाषण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करणार आहात का नाही? कशाच्या बेसवर गेला होता तो तिथं? का म्हणून गेला होता? आरोपीला पाठबळ देण्यासाठी गेला होता. आणि त्याला माहिती देणारे कोण? सकाळी घर पडणार आहे त्याला सांगणारं कोण होतं? पालकमंत्री काय करू शकतो किंवा पालकमंत्र्याचं काय? अरे मी पालकमंत्री पद आणखीन वापरलंच नाही. मला त्या पदाची मस्ती नाहीये. तुम्हाला जी चरबी चढलेली ना, ती चरबी उतरवण्यासाठी मी पुढे आलेलो आहे. माझं फिदा खान का इदा खानचं प्रकरण राहिलं बाजूला. संजय ह्याच्या मी काढलं म्हणून ते माझ्याशी दुश्मनी घेतात. अरे पूर्ण चौकशी कर ना. माहित तरी आहे का या मूर्खाला? विभागीय चौकशी झाल्याचं माहिती आहे का त्याला? 4 लोकांची कमिटी होती, त्याला माहित तरी आहे का? माझं जरी प्रकरण असलं तर स्पष्टपणे त्याची चौकशी झाली पाहिजे. आणि तू सुद्धा ती मागणी कर, माझी चौकशी करा म्हणून. ते निदा ते नावं लक्षात येत तुझा. ते निदा खान प्रकरणामध्ये तुझा संबंध नाही म्हणून जाहीर कर. तुम्हाला बाप आहे असं म्हणतोस तू. कुणाचा बाप होतोस रे तू? एवढी मस्ती तुझ्यात कसली? अर्बन टेररिस्ट आहेस तू. तो तुझा जो टोपीवाला दाढीवाला आहे ना, तो निजाम, त्यालाही सांग हा महाराष्ट्र आहे, मस्ती चालणार नाही. आम्हाला राजकारण शिकवायच्या भानगडीत पडतात. हिंदूच्या मुलीचं धर्मांतर करतात, लव जिहाद करतात, ड्रग्स विकतात. तुम्हाला काही करायचं, तुमच्या पूजा करायच्या. पिढ्या सगळ्या बर्बाद होत चालल्या. नारेगाव हमेशा हमारे साथ में रहा है. का? ड्रगचा धंदा करायसाठी. गेल्या 4 महिन्याचा फक्त रेकॉर्ड काढा. किती ड्रग्स त्या ठिकाणून पकडले गेलं? पोलीस रेकॉर्ड आहे ना, FIR असेल ना तिथं. मी बोलतोय म्हणून नाही, पोलिसाचा रेकॉर्ड असेल का नाही सर? त्या ड्रग्स तस्करीमध्ये भाड खाणारे हे असे भाडकाऊ आम्हाला ज्ञान शिकवतात. कोण करतो? कोण आहे ते? कोण आहे ते? पालकमंत्री आहे ना. कशा प्रकारे चोरी केली होती त्यांनी? वेट्स हॉटेलची पैसे कुठून आणले होते? कशा प्रकारचे सगळे नियम धाब्यावर ठेवून आपल्या मुलाच्या नावावर एक हॉटेल तुम्ही कशा प्रकारे बळकावली होती? दलित समाजाचे, आपण दलित समाजाचे आहे, SC समाजातले आहे,
364 दिन नाही मी हिंदू आहे, 1 दिवसासाठी मी SC होणार आहे. मग आपल्या समाजातले गोरगरीब लोकांची वर्ग 2 ची जमीन कशा प्रकारे आपल्या मुलाच्या नावावर बळकावून घेतली होती या माणसाने. शेंद्रामध्ये जे रिझर्व्ड MIDCचा प्लॉट होता ट्रक टर्मिनससाठी, सगळं नियम धाब्यावर ठेवून आपल्या पदाचा गैरवापर करून कशा प्रकारे ते रिझर्वेशन काढून ते जमीन पुन्हा आपल्या मुलाच्या नावावर करून घेतली होती. हे जे राग होतं ना, डिस्ट्रिक्ट कोर्टच्या समोर कोट्यवधींची रुपयांची जमीन जे आहे, आज जिथे काम सुरू आहे, कोट्यवधी रुपयांची जमीन आहे. किती पैशामध्ये घेतली बघा. सगळे पुरावे दिले होते. राग होता त्यांचा, राग आहे त्यांचा माझ्यावर की मी तर या शहराचा हिटलर आहे. पोलीस माझ्या समोर उभे राहते हात जोडून, प्रशासन माझ्या समोर उभे राहतं, आणि हे इम्तियाज जलील कोण आहे. म्हणून ते राग जे आहे त्यांना असं वाटतं की अब आया ऊंट पहाड़ के नीचे, अब इसको रगड़ दो करके. शिरसाट साहेब, मी घाबरणारा माणूस नाही आहे, मी लढणारा माणूस आहे. आणि तुमच्यामध्ये जितकी ताकद आहे तुम्ही लावा. मी पोलिसांना, प्रशासनाला, तुम्ही काही कोर्ट नाही आहे, तुम्ही काही पोलीस नाही आहे. मला माहीत आहे तुम्ही पोलिसांवर दबाव टाकेल, तुमची सरकार आहे, तुमची हुकूमत आहे, पण मी पोलिसांना सहकार्य करेल. आणि तुमच्या बोलण्याप्रमाणे आता तुमच्यावर जबाबदारी आहे. तुम्ही जे माझ्यावर जे आरोप केलेले आहे की हे माझी नातेवाईक होती, आता तुम्हाला सिद्ध करावं लागणार आहे. नाही तर कोर्टामध्ये खेचण्याची ताकद मला पण आहे. मी तुम्हाला पण कोर्टामध्ये खिचू आणि कोर्टामध्ये हे तुम्हाला सिद्ध करावं लागणार आहे की कोण माझी नातेवाईक होती. आणि जे तुम्ही आरोप केले ना की MIM कशा प्रकारचं आतंकी संघटन आहे, MIM वर बंदी घाला करके. शिरसाट साहेब, तुमचे जे पप्पा दिल्लीमध्ये बसलेले आहे ना, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, त्यांनी हेच आतंकवादी संघटनांचे जे प्रमुख आहे असदुद्दीन अवैसीला जगभरामध्ये त्यांनी पाठवले होते या देशाचा मुद्दा राखण्यासाठी. या देशाचा हित काय आहे, या देशामध्ये आम्ही कशा आहे याचे मुद्दे मांडण्यासाठी तुम्हाला नाही पाठवले होते. माझे असदुद्दीन अवैसीला पाठवले होते, ज्यांच्या बाबतीत तुम्ही हे बोलत आहे की हे अतिरेकी संघटन आहे. तर मोदी साहेबांना विचारा तुम्ही जाऊन की तुम्ही एका अतिरेकी संघटनांचे प्रमुखाला विदेशात पाठवले होते करके. बोलताना थोडासा अकलेचा वापर करा साहेब. मला पण बोलता येतं आहे, मला माहीत आहे खूप ऊन आहे. थोडा स्वतःला आपल्याला आवरा. आणि खूप ऊन आहे म्हणून मी आपल्याला सल्ला देतो की लिंबू पाणी घ्या, थोडासा थंड, आणि बोलण्याच्या अगोदर ते लिंबू पाणी घ्या. पण मला माहीत आहे की तुम्हाला लिंबू पाणी चालत नाही आहे, तुम्हाला दररोज रात्री आणि घ्यायचंच असेल तर विदेशी घ्या. देशी घेत असेल म्हणून अशा प्रकारचे जे बडबड जे सुरू आहे ना तुमची, याच्या बाबतीत काहीतरी फक्त मी तुम्हाला हेच सल्ला देऊ शकतो की थोडा स्वतःला आवरा आपण. केवळ विरोधाला विरोध म्हणून ते बोलतात असं म्हणायचं. मग काय आहे, त्यांना असं वाटलं की इम्तियाज जलीलने तर सगळं पुराव्यासहित दिलं होतं. त्याच्यावर का कारवाई झाली नाही आहे. या राज्यामध्ये एकाही मीडिया हाऊसमध्ये हिंमत नाही आहे की मुख्यमंत्र्यांना हे प्रश्न विचारण्याची. आणि हे माणूस जे आहे हे इतका दूध का धुला होता, तर त्यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवायला पाहिजे होतं. मी आज तुमच्या मार्फत त्यांना विनंती करत आहे कि अगर तुम दूध के धुले हुए हैं, तुम बहुत स्वच्छ प्रतिमे के हो, बहुत आदर्शवादी हो उसमें, तो तुमने अब मुख्यमंत्री को पत्र लिखना और ये कहना कि इम्तियाज जलील ने मेरे ऊपर है तो झूठे गंभीर आरोप लगाए हैं करके उसकी उच्च स्तरीय इंक्वायरी करो करके उसमें. मग हे जे माझ्या बाबतीत बोलत आहे ना की इम्तियाज जलीलला जेलला पाठवणार आहे, मी जेलमध्ये जाणार का तुम्ही जेलमध्ये जाणार, याचा निर्णय तुमच्या पत्रावर निर्भर असेल. तुम्ही स्वच्छ प्रतिमेचे असेल तर आजच्या आज मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवा आणि सांगा की हे जे आरोप ज्यांनी केलेले आहे, DGला भेटलो होतो अँटी करप्शनचे, CBIचे प्रमुखांना भेटलो होतो, सगळं पुरावे दिले होते, त्यांनीही मान्य केले होते की साहेब याच्यामध्ये काय आहे. पण नियम काय सांगतो माहीत आहे का, की तुम्ही जेव्हा हे सिद्ध पुरावे पण दिले तर सरकारकडून परवानगी घ्यावं लागतं त्यांच्यावर अक्षर घेण्यासाठी. चोर चोर मौसेरे भाई, कौन परमिशन देने वाला है. मैं तो चाहूँगा साहब कि देखिए आरोप करने के लिए आपकी भी जांच होनी चाहिए ऐसी मांग कर. देखिए मैं अगर ये कहूँगा कि संजय सिरसाट का थेट संबंध जो है अशोक खरात से है,
संजय सिरसाट का रिश्ता जो है वो अशोक खरात के साथ है। अगर मैं ये कहूँगा तो मुझे सिद्ध करना पड़ेगा उसमें। तो अब आपने कहा है कि ये बच्ची मेरी रिश्तेदार है करके, उसमें तो आपको सिद्ध करना पड़ेगा। नहीं, वही महाशय ने करा, आप चिंता ना करें उसमें। वो उन्हीं को मैं ये कह रहा हूँ। देखिए, देश के अंदर हर मोदी नाम का आदमी नरेंद्र मोदी का रिश्तेदार अगर हो सकता है तो मुझे ये बताइएगा कि नीरव मोदी और नरेंद्र मोदी का रिश्तेदार भाई भाई है? गोडसे परिवार जितने भी है इस देश के अंदर, क्या नथुराम गोडसे के रिश्तेदार है? मुझे बताइएगा उसमें। अशोक खरात, इतनी तड़प मैंने ये महाशय की, संजय सिरसाट साहब की अशोक खरात के मामले के अंदर नहीं देखी है। उसमें हर 3 घंटे को मीडिया को बुला के बस इम्तियाज जलील को अरेस्ट होना। सिरसाट साहब, ना तुम अदालत है ना तुम पुलिस है, ठीक है, तो मंत्री है उसके अंदर जो 1 आध महीने के अंदर जाने वाले हैं घर को। तो बस आपकी ख्वाहिश ये है कि मैंने जेल के अंदर चले जाना चाहिए। इस देश के अंदर है तो आपकी ख्वाहिशों के हिसाब से नहीं चलेगा। ठीक है, आपकी हुकूमत है, आप दबाव डालेंगे, आप मीडिया को बुला के चीख कर कहेंगे, देखा जाएगा उसके अंदर। हम पुलिस के साथ जाएंगे, कोऑपरेट करेंगे, अदालत जाएंगे।